तर पहा बेसिकच्या लेक्चरमध्ये काल आपण ऍडिशन अर्थातच बेरीज संदर्भात काय आपल्या चुका होतात त्याबद्दल आपण डिस्कस केलं, बरोबर. आता आज आपल्याला जे सबट्रॅक्शन आहे वजाबाकी या संदर्भात काय काय आपल्या मायनर मिस्टेक्स होतात त्यावर आपल्याला फोकस करायचं आहे आणि गणितामध्ये त्या चुका आपल्याला करायच्या नाही, बरोबर. आता जेव्हा मी एक संख्या घेतो या ठिकाणी, सपोज 97,125 minus 12,179 ही जी सबट्रॅक्शन आहे हे आपल्याला करायचं आहे. सबट्रॅक्शनचं चिन्ह सर्वांना माहिती आहे है ना. आणि वजा करणे म्हणजेच काय, कमी करणे है ना. वजा करण्याचा शुद्ध अर्थ काय आहे, कमी करणे किंवा फरक काढणे है ना, असा अर्थ होतो. तर हे करत असताना आता जसं की तुम्हाला माहिती आहे की ही संख्या 5 अंकी आहे, ही संख्या सुद्धा काय आहे 5 अंकी आहे. तर वजाबाकीचा सुद्धा नियम आहे की एककच्या खाली आपण एककच लिहायचा, दशकच्या खाली दशकच प्लेस करायचा, है की नाही. हे ते लक्षात ठेवायचं. आता इथे 5 अंकी संख्या आहे तर काही अडचण नाही. 5 मधून 9 वजा होतात का रे, नाही. मग आता 5 मधून 9 वजा होत नाही म्हणून इथं आपल्याला काय करायचं आहे, एक दशक उसना घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, एक दशक उसना घ्यायचा आहे. आणि हे उसना घेत असताना काय करायचं की अलीकडचा अंक आपण 1 ने कमी करू शकतो. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की 0 जर आला तर त्याला कमी करता येतं का, नाही. त्याच्यापेक्षा बेटर राहील की सर्वांनी काय करा, एकच स्टेप फॉलो करा. जी संख्या खालच्या दिशेने लिहिली आपण त्यामध्ये काय करायचं, आपण 1 मिळवायचं. काय करायचं, 1 मिळवायचा, बरोबर. जसं की आता पहा 5 मधून 9 जात नाही, एक दशक आपण उष्णा घेतला, किती झाले 15. आणि इथं 7 मध्ये आपण 1 मिळवायचा. मग आता 7 आणि 1 किती 8 तुम्ही कन्सिडर करणार. मग 15 मधून 9 जेव्हा आपण सबट्रॅक्ट केले तेव्हा किती राहतील, 6 राहतील. ठीक आहे. आता आपण इंग्रजी अंकाचा वापर करू, ठीक आहे. त्यानंतर 2 मधून 7 प्लस 1 किती झाले 8. 2 मधून 8 मायनस होऊ शकतात का, नाही. दॅट्स वाय आपल्याला इथे एक उसना घेतल्यावर काय होईल इथं 12. आणि अलीकडे सुद्धा काय करायचं, एक ऍड करायचं आहे. मग 12 मधून 8 मायनस करा, किती 4. 1 मधून आता इथं 1 प्लस 1 2 झाले. 2 मायनस होतील का, नाही. कारण 1 पेक्षा 2 कसे आहेत, मोठे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण काय करणार, इथं एक उसना घेऊन इथं किती झाले 11. आणि अलीकडच्या संख्येमध्ये काय मिळणार 1. मग 11 मधून 11 मधून किती मायनस करायचे आपल्याला 2. 11 मधून 2 मायनस करा, किती 9. आता 2 प्लस 1 किती झाले 3. 7 मधून 3 सबट्रॅक्ट करा 4. आणि 8 मधून 9 मधून 1 मायनस केल्यावर 8. तर आन्सर किती आलं 84,946. हे झालं आपलं आन्सर, करेक्ट. आता हे जे सबट्रॅक्शन आहे हे बहुतांशी विद्यार्थ्यांचं आपलं येतं पहा. परंतु काय होतं मोस्ट ऑफ द टाइम सेकंड एक गणित आपण इथं घेऊ. सो सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा 91,256 minus 753. ओके. या टाईपचं काय आहे, सबट्रॅक्शन आहे. मग आता हे सबट्रॅक्शन करत असताना काय करणार आपण, ही संख्या किती अंकी आहे 5 अंकी, हे किती आहे 4 अंकी. अगोदर आपण 5 अंकी संख्या प्लेस करायची. जी पहिली संख्या दिली आहे 91,256. त्यानंतर हे जे 7053 आहेत, बरोबर आहे का. तर 7053 त्याला लिहिताना काय करायचं आपल्याला
की इथून सुरुवात करायची का? नाही. एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, वन्सच्या खाली वन्स, टेन्सच्या खाली टेन्स. सो या पद्धतीने जर मांडणी केली आपण 3 ones, 5 tens, 0 100, 7,000. बरोबर. यांचा आपण काय करणार होता? सबट्रॅक्शन करणार. आता 6 मधून 3 मायनस केले किती होती? 3. 5 into 5 मधून 5 0. 2 मधून जर 0 मायनस केला तर 2, कारण कोणत्याही संख्येतून 0 मायनस केले तर तीच संख्या येते. देन 11 मधून 7 मायनस केल्यावर आता इथं काय होतं? इथं 1 मधून 7, तर आपण इथं किती घेणार? 11 आणि इकडे +1 ऍड करणार. सो 11 मधून 7 मायनस केले किती राहतील? 4. आणि 9 मधून 1 मायनस केल्यावर 8. सो आन्सर काय आलं? 84,203. हे झालं आन्सर. ओके. यानंतर आपण झिरो संदर्भात काही रूल समजून घेऊ. जसं की आता आपण तिसरं जे एक्झाम्पल आहे, तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय करू आपण? 40302 means 40,302 minus 6,785. हे आपल्याला काय करायचं? त्याच्यातून मायनस करायचे, बरोबर. तर अशा वेळेस काय करायचं बघा. सर्वात अगोदर 40,302 मायनस संख्या किती अंकी आहे? 4. सो या क्रमाने आपण प्लेस केलं तर 6,785 असं आपण प्लेस करणार. आता 2 मधून 5 मायनस होणार आहे का? नाही. सो इथे किती घेणार आपण? 12. आणि त्याच्या अलीकडच्या अंकामध्ये किती मिळवणार? 1 ऍड करणार. 12 मधून 5 मायनस केल्यावर 7. आता 0 मधून 9 मायनस होईल का? नाही. सो किती घेणार आपण? 10. पुन्हा अलीकडे 1 ऍड करणार. 10 मधून किती मायनस करावं लागतील? 1 कशाला? 8 + 1 किती झाले? 9. सो 8 - 9 किती येईल? 1. आता 3 मधून 8 मायनस होतील का? नाही. सो किती घेणार आपण? 13. अलीकडे 1 ऍड करू. 13 मधून 8 मायनस करा. 5. 0 मधून 7 मायनस होतील का? नाही. सो किती घेणार आपण? 10. अलीकडे 1 ऍड करू. 10 मधून 7 मायनस करा. 3. आणि 4 मधून 1 मायनस केलं 3. आन्सर आलं 33,570. ओके. आता इथे तुम्हाला डायरेक्टली केलं असतं तुम्ही 40 मधून 7 मायनस केले 33 तरी चालतं है ना. तर तुमच्या स्पीडवर डिपेंड आहे की तुम्ही किती प्रॅक्टिस केलेली आहे, बरोबर. आता यानंतरचं एक्झाम्पल जे घेणार आहे आपण ते सुद्धा थोडं डिफरंट येऊ. सपोज 60,000 मायनस 5,476 हे आपल्याला करायचं आहे, बरोबर. अशा वेळेस आपण काय करणार? तर पहा 60,000 अगोदर प्लेसमेंट करू. त्यानंतर काय आहे? 5,476. सो आता काय करायचं? जेव्हा असे सलग 0 असतील तर तिथे एक ट्रिक वापरायची. कशी ट्रिक वापरायची? पहा आता हे जे आहे याला किती घेणार आहे आपण? 10. आणि अलीकडे किती वाढवणार? 1. बरोबर आहे का? आता हे करत असताना दरवेळेस ही स्टेप जी आहे ही कंटिन्यू आपल्याला होणारच आहे, कारण प्रत्येक ठिकाणी काय आहे? 0 आहे. त्यामुळे तुम्ही सलग बी करू शकता किंवा टप्प्याटप्प्याने पण करू शकता. येते लक्षात? तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं करता. आता हे गणित मी तुम्हाला 2 पद्धतीने सांगणार आहे. तुम्हाला अल्टरनेट पर्याय सुद्धा माहित पाहिजे. 10 मधून 6 मायनस करा किती राहिले? 4. पुन्हा इथे 10 इथं +1. 10 मधून 8 मायनस करा किती राहिले? 2. 10 मधून पुन्हा 5 मायनस करा किती राहतील? 5. आणि त्यानंतर इथे 1 ऍड केलं किती झाले? 6. आता 60 मधून करा किंवा 10 घ्या. 10 घेऊन जर +1 केलं 10 मधून 6 मायनस केले किती राहतील?
4 आणि 6 मधून 1 मायनस करा 5. आन्सर किती आलं 54,524. बरोबर. आता हेच गणित आणखीन वेगळ्या पद्धतीने कसं करता येतं ते सांगतो. पहा 60,000 आहे. ओके. आता इथे किती होते 5,476. तर आता काय करायचं. आता आतापर्यंत आपण कसं शिकलो बरं की जेव्हा आपण उसना घेतला होता तर अलीकडच्या संख्येमध्ये काय केलं 1 मिळवत गेलो. आता आपण काय करू वरच्या संख्येमध्ये बदल करू. ठीक आहे. मग वरच्या संख्येमध्ये बदल करताना 0 मध्ये बदल कसा करणार पहा. कसा करणार 0 मध्ये बदल. तर पहा 10 मधून आता 0 मधून 6 जात नाही. याला काय केलं आपण 10. आता मला सांगा इथं 0 ला कमी करता येतं का 0 ला कमी करता येत नाही. मग 0 ला कमी करता येत नाही म्हणून काय करायचं माहितीये का की इथं 10 आहे म्हणून इथं 9 कन्सिडर करायचे. इथं 10 आहे म्हणून 9 कन्सिडर करायचे. इथं 10 आहे म्हणून 9 आणि इथं 6 आहे म्हणून काय कन्सिडर करायचा 5. मग 10 मधून 6 मायनस करा किती येतील 4. आता किती येतील 9 मधून 7 2 9 मधून 4 3 9 मधून 5 सॉरी इथं 5 येतील. 9 मधून 5 म्हणल्यावर 4 आणि 5 ऍज इट इज. आले का दोन्ही उत्तर सारखे. म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणती स्टेप वापरता. येते लक्षात. प्रत्येक गणितामध्ये तसं आहे पहा. मी तुम्हाला दोन्ही स्टेप अल्टरनेट सांगायलो. पहा आता हे गणित आहे कोणतं होतं इथं घेतलं ना आपण चौथं वेळेला. चौथं घेतलं आपण. आता कोणतं गणित आहे आपल्याकडे 3ऱ्या क्रमांकाचं गणित आहे. काय होतं सांगा 40,302 मायनस 6,785. चला आपण मी जे तुम्हाला आता दुसरा नियम शिकवला त्यानुसार चलू. 2 मधून 5 जातात का नाही. तर किती घेतले आपण 10. 0 ला कमी करता येते का नाही. मग अलीकडचा अंक कमी करायचा आणि 0च्या ऐवजी काय घ्यायचं इथं आता 9 घ्यायचे. 12 मधून 5 मायनस करा 7. 9 मधून 8 1. 2 मधून 7 जातात का मग इथे किती घेणार 12. अलीकडे संख्या 0 आहे म्हणून त्याच्या अलीकडे 3 करा. 0 ला किती करता येईल 9. मग 12 मधून 7 मायनस करा किती 5. 9 मधून 6 3 आणि हे 3 ऍज इट इज. म्हणजे तुम्ही वरचा एक एक कमी करायचा किंवा खाली एक एक ऍड करायचं. तुमच्याकडे किती पर्याय आहेत 2 पर्याय. किती पर्याय आहेत 2 पर्याय आहेत. चला हे पण गणित आपण सोडून घेऊ. सांगा काय होतं 91,256 मायनस 753. चला 6 मधून 3 मायनस करा 3. 5 5 0. 2 मधून 0 2. आता 1 मधून 7 जातात का नाही. सो इथं 8 आपण करणार आणि 1 च्या ऐवजी काय येणार 11. 11 मधून 7 मायनस करा आणि हे 8 ऍज इट इज. सो किती झाले आलं का सेम आन्सर. आणि तसंच आपण पहिल्या गणिताचं करू. सांगा पहिल्या गणिताच्या बाबतीत किती आहे 97,125 मायनस 12,179. सांगा काय करणार बरं आपण 5 मधून 9 मायनस होतात का सो किती घेतले 15. अलीकडचा अंक 1 ने कमी. 15 मधून 9 गेले 6. 1 मधून 7 मायनस होतात का मग किती घेणार 11. अलीकडचा अंक 1 ने कमी. 11 मधून 7 मायनस झाले किती राहतील 4. 0 मधून 1 मायनस होतो का किती घेणार 10. अलीकडचा अंक 1 ने कमी. 10 मधून 1 मायनस केला किती राहिलं 9. 8 मधून 2 मायनस करा सॉरी इथं आपण 8 घेतलं ना 6 घ्यायला पाहिजे होतं ना. 6 मधून 2 गेला 4 आणि 9 मधून 1 8. मला 84,946. म्हणजे तुमच्याकडे किती अल्टरनेट मेथड आहेत 2 अल्टरनेट मेथड्स आहेत की ज्याच्या सहाय्याने तुम्ही सबस्ट्रॅक्शन करू शकता. एक तर जी वरची संख्या आहे
त्यामधून तुम्ही एक एक कमी करत जा. 0 जर आला असेल तर 0च्या अलीकडचा जो अंक असतो लेफ्ट कडचा त्याला 1 ने कमी करून 0च्या ऐवजी तुम्ही 9 करू शकता. बरोबर. आणि दुसरी स्टेप, जी दुसरी संख्या असते त्यामध्ये प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही हातचा घेतला तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये किती मिळवत चालायचं, 1 मिळवत चालवायचं. असे किती मेथड्स आपल्याकडे, 2. ओके.